मराठवाडा संग्राम पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 नगर परिषद नगरपंचायत महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या निवडणुकांकरिता भारतीय जनता पार्टीला मराठा संग्राम पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विनाअट जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। अशा प्रकारचे पत्र भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेबांना दिले व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले व जनतेच्या हितासाठी लोकोपयोगी कार्यासाठी कार्यरत राहू असा संदेश दिला। म्हणून आम्हीही मराठा संग्राम पक्षाच्या वतीने जोमाने कामाला लागू आणि आपण सुचवाल त्याप्रमाणे परभणी जिल्ह्यात कार्यरत राहावं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात बसवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू, याकरिता आपले मार्गदर्शन व्हावे ही विनंती भीमराव कोकाटे पाटील, संस्थापक अध्यक्ष मराठा संग्राम पक्ष महाराष्ट्र राज्य। मराठा संग्राम पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष आहे। त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना परवाला मुंबईला भेटून संपूर्ण राज्यात मराठा संग्राम पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीला बिनहक्क जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यानुसार परभणी जिल्ह्यात आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी यांना भेटून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी घेऊन सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे। तर हे पाठिंबा जे दिलं तर परभणी जिल्ह्यापर्यंत मर्यादा आहे का पूर्ण महाराष्ट्रात आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मराठा संग्राम पक्षाच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे। त्यानुसार आमचा दौरा चालू आहे। आता सुरुवात मराठवाड्यातून चालू आहे आणि मराठवाड्यात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरा करणार आहोत आणि संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे। मराठा संग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजय करायचा आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका नगरपंचायत येथील सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुमताने जास्तीत जास्त विजय करावं। तर आज आपण जे पाठिंबा दिलेला आहे आपण पाठिंबा दिला त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठे फायदा होणार काय? 100% फायदा होईल ना। आमच्या राज्यामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणात काम आहे आणि भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल। तसं प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुमच्यामुळं आम्हाला बळ मिळालं आणि तुमच्या याच्यामुळं आमचा विजय निश्चित होईल असं प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। पत्राद्वारे आमचं अभिनंदन केलं आहे। थँक्यू।